हेलो बच्चों, वेलकम टू बॅक माय चॅनल। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबरची ही एक्सरसाइज आहे 1.3, त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 1 असा दिलेला आहे, फाइंड द मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड। आपल्याला मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड फाइंड करायचं आहे ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर, आणि त्याच्यासाठी त्यांनी हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे। मग नेमकं मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड कसं फाइंड करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला आर्गन डायग्राम बघावं लागेल। दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस। तर ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसला आपण रियल ॲक्सिस म्हणतो आणि वाय ॲक्सिसला आपण इमॅजिनरी ॲक्सिस म्हणतो। मग हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट। तर ही आर्गन डायग्राम झाली। आता ह्याच्यामध्ये समजा आपण एक टेक्निक ध्यानात ठेवली होती, ऑल स्टुडंट टेक कॉफी। ह्याचा अर्थ असा की ए फॉर ऑल, ऑल म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात। सगळे कोण? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळे पॉझिटिव्ह असतात। सेकंड क्वार्टरमध्ये यस म्हणजे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, बाकी निगेटिव्ह असतात। टी फॉर टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात थर्ड क्वार्टरमध्ये। फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात। मग तुम्हाला माहिती आहे इथून इथपर्यंत 90 डिग्री अँगल तयार होतो, म्हणजे पाय अपॉन 2। इथून इथपर्यंत पाय, इथून इथपर्यंत 3 पाय अपॉन 2 आणि कंप्लीट वर रोटेशन 2 पाय। तर एक टेक्निक ध्यानात ठेवायची। काय टेक्निक ध्यानात ठेवायची? मॉड्युलस काढण्यासाठी, ठीक आहे, मॉड्युलससाठी ह्याची गरज नाही, ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी ह्याची गरज आहे। पण मॉड्युलसचा फॉर्म्युला सांगतो मी। मॉड्युलसचा फॉर्म्युला असा आहे, मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर। हा मॉड्युलस काढण्यासाठी फॉर्म्युला आहे। पण ह्या आर्गन डायग्रामची यूज कुठं होतोय, तर ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी। ॲम्प्लिट्यूड म्हणजेच आर्ग्युमेंट काढण्यासाठी, म्हणजे थिटा फाइंड करण्यासाठी। मग थिटा जर फाइंड करायचा असेल तर तो थिटा कसा फाइंड करायचा, तर टॅन इनवर्स बी अपॉन ए ह्या फॉर्म्युल्याने फाइंड करायचा। मग आता एक ध्यानात ठेवा, जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबरचे कोऑर्डिनेट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आले तर हा फॉर्म्युला यूज करायचा। डायरेक्ट टेक्निकच सांगतो मी तुम्हाला कसे यूज करायचे। जर सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉईंट आला तर फॉर्म्युला यूज करायचा, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए प्लस पाय। किंवा थर्डमध्ये आला तरी हाच फॉर्म्युला यूज करायचा, आणि सेकंडमध्ये आला तरी हाच फॉर्म्युला यूज करायचा। त्याच्यानंतर इथं लिहितो वाटलं तर हा सेकंड क्वाड्रंट आहे, हां। जर फोर्थ क्वार्टरमध्ये आला तर हा फॉर्म्युला यूज करायचा, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए प्लस 2 पाय। आता ही टेक्निक ध्यानात ठेवायची। जर त्यांनी आर्ग्युमेंट फाइंड करा म्हटलं किंवा ॲम्प्लिट्यूड फाइंड करा म्हटलं, म्हणजे थिटा फाइंड करायचा आहे, आणि थिटा फर्स्ट क्वार्टरमध्ये आला तर हा फॉर्म्युला यूज करायचा, सेकंड आणि थर्डमध्ये आला तर हा फॉर्म्युला यूज करायचा, आणि फोर्थमध्ये आला तर हा फॉर्म्युला यूज करायचा। म्हणजे एकदम इझी होऊन जातं, कोणताही क्वेश्चन आला तरी तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल। मग बघा आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, तो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे। मग आपण त्याला नाव देऊ, लेट झेड इज इक्वल टू 7 - 5i। कॉम्प्लेक्स नंबर आपण झेडने डिनोट करतो। ह्याला जर कम्पेअर केला आपण कशासोबत, ए प्लस आय बी सोबत, तर आपल्याला माहीत होईल ए इज इक्वल टू 7 अँड बी इज इक्वल टू -5, म्हणजे ए आणि बीची व्हॅल्यू माहीत झाली आपल्याला। काय केलं तर कम्पेअर केलं आपण, एची व्हॅल्यू 7 आणि बीची व्हॅल्यू -5। आता ए बी माहीत झाल्यानंतर काय विचारले त्यांनी, मॉड्युलस काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ए, व्हॉट इज ए 7 स्क्वेअर प्लस बी मीन्स -5 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 7 स्क्वेअर 49 प्लस -5 स्क्वेअर 25। दोन्हीची ॲडिशन केल्यावर किती येईल, 9 5 14 4 कॅरी 1 2 1 3 4 आणि 3 किती 7 का 7 4 5 6 7 बरोबर, म्हणजे हे अंडर रूट 74 हा भेटला मॉड्युलस। आता त्यांनी विचारलं ॲम्प्लिट्यूड फाइंड करा, म्हणजे थिटा फाइंड करायच्या अगोदर बघायचं थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय। त्याच्यासाठी त्यांनी ए आणि बी दिलेले आहेत। ए आणि बी काय दिलेले आहेत, तर बघा 7, -5। मग हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात 7, -5, तर 7 म्हणजे पॉझिटिव्ह, एक्स ॲक्सिसचा पॉझिटिव्ह, 7 पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसचा ह्या ॲक्सिसवर असतो, आणि -5, आता -5 कुठं येणार आहे, एक मिनिट, ए आणि बी, हां 7 पॉझिटिव्ह याच्यावर आणि -5 इथं येतोय पहा, ओके, म्हणजे वाय ॲक्सिसवर येतोय, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठं येतो, फोर्थ क्वाड्रंटमध्ये। फोर्थ क्वाड्रंटमध्ये आला की आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो। मग इथं सांगावं लागेल 7, -5 लाईज इन फोर्थ क्वाड्रंट। जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए प्लस 2 पाय। थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी, व्हॉट इज बी -5, व्हॉट इज ए 7 प्लस 2 पाय, म्हटल्यास हा मायनस आपण बाहेर काढू शकतो। थिटा इज इक्वल टू मायनस टॅन इनवर्स 5 अपॉन 7 प्लस 2 पाय, हे फायनल आन्सर असेल। तर हा भेटला ॲम्प्लिट्यूड।
इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा मी सेकंड नंबरचा क्वेश्चन लिहिला आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पण असा सोपा आहे. काय आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन? √3 + √2i कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे, मग त्याला आपण झेडने डिनोट करू आपण. सोल्युशन लेट झेड इज इक्वल टू √3 + √2i. ह्याला आपण a + ib असं जनरल फॉर्ममध्ये लिहितो कॉम्प्लेक्स नंबरला. मग इथे a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू √3, b ची व्हॅल्यू काय आहे √2. a आणि b ची व्हॅल्यू काय केली आपण? फाइंड केली. आता a आणि b फाइंड भेटलं म्हणजे आपल्याला काय काढता येतो? मॉड्युलस काढता येतो. हे पहा मॉड्युलस. मॉड्युलस काढण्यासाठी फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू √a² + b² इज इक्वल टू √a² मीन्स √3² + b² मीन्स √2² इज इक्वल टू स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 3 + 2 इज इक्वल टू √5. 3 + 2 √5. हा भेटला मॉड्युलस. आता आपल्याला फाइंड करायचा आहे आर्ग्युमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड. मग ॲम्प्लिट्यूड फाइंड करायचा आहे. त्याच्या अगोदर बघावं लागेल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो. तर बघा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत a आणि b, म्हणजे √3, √2 लाईज इन. आता दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे कुठं असतात? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतात. हे पहा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतात. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणूया लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट हा जर पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युला आहे θ इज इक्वल टू tan इनवर्स b/a. θ इज इक्वल टू tan इनवर्स b. व्हॉट इज b? √2. व्हॉट इज a? √3. तर हे तुमचं फायनल आन्सर. किंवा या √ कॉमन लिहू शकता दोन्हीचा एकच, किंवा असं लिहिलं तरी चालेल. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा क्वेश्चन नंबर 3 -8 + 15i. तर हा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे, त्याचा आपल्याला मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड फाइंड करायचं आहे. इट इज अ व्हेरी सिम्पल. बघा सोल्युशन कॉम्प्लेक्स नंबरसाठी आपण काय करतो? झेड हा सिम्बॉल घेतो. -8 + 15i. इन जनरल a + ib ह्या फॉर्मने आपण कॉम्प्लेक्स नंबर दाखवतो, किंवा x + iy असं दाखवलं तरी चालतं. बघा मग आपल्याला a ची व्हॅल्यू माहीत झाली -8, b ची व्हॅल्यू 15. ओके, a b माहीत झालं म्हणजे आपण मॉड्युलस काढू शकतो. मॉड्युलस काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू √a² + b² इज इक्वल टू √a² मीन्स -8² + b² मीन्स 15² इज इक्वल टू √-8² 64. 15² 15चा वर्ग किती? 5 × 5 = 25. बे 1 बे 225 इज इक्वल टू दोन्हीची ॲडिशन करू आपण. काय नाही ॲडिशन 9 6 7 8 2 289. आता 289 कशाचा स्क्वेअर रूट आहे? आय थिंक 3 त्रिक 9, आय थिंक 13चा स्क्वेअर आहे बहुतेक. बघा 13चा आहे का? 3 त्रिक 9, 3 1 3 3 2 6, नाही 13चा नाही. 14 15 16 17 37 17चा आहे. कितीचा आहे? 17चा आहे. बरोबर आहे. आता तर हे भेटला मॉड्युलस. आता आपल्याला फाइंड करायचं आहे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे θ फाइंड करायचा आहे. मग θ कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते ते चेक करावं लागेल. मग बघा हा कोऑर्डिनेट -8, 15 लाईज इन. आता मायनस आणि प्लस, मायनस म्हटल्यानंतर इकडे मायनस असते, -1 -2 -3, आणि प्लस म्हणजे हे म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये. लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर θ काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. θ इज इक्वल टू tan इनवर्स b/a + पाय. θ इज इक्वल टू tan इनवर्स b मीन्स 15, a मीन्स -8 + पाय. θ इज इक्वल टू tan इनवर्स, मला वाटतं डिवाइड होत नाही कशाने, हेच ठेवलं तरी चालेल, फक्त मायनस कॉमन काढू आपण. मायनस बाहेर काढला. tan इनवर्स 15/8 + पाय. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल.